नमस्कार, मी वैशाली। राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे। काल सांगली जिल्ह्याला गारपिटीने झोडपल्यानंतर आजही राज्याच्या अनेक भागांवर मोठे संकट घोंगावत आहे। आज 20 एप्रिल, येणारे 24 तास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। कोणत्या जिल्ह्यांना गारपिटीचा धोका आहे आणि कुठे पावसाची शक्यता आहे याची सविस्तर आणि अचूक माहिती मी घेऊन आले आहे। चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज। सध्या केरळ आणि कर्नाटक पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। याचबरोबर बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यांचा संगम होत असल्याने राज्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे। या हवामान प्रणालीमुळे आज 20 एप्रिल रोजी राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे। सर्वात जास्त धोका पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांना आहे। या भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे। त्याचबरोबर मराठवाडा, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्येही पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल, पण तो मेघगर्जनेसह बरसण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टीचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे। याउलट नंदुरबार, धुळे आणि पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो, अन्यथा इथे मोठ्या पावसाची शक्यता नाही। शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याने तो सर्वदूर नसेल, पण जिथे कुठे होईल तिथे तो वादळी वारे आणि गारपिटीसह होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्या पिकांची आणि फळबागांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू। धन्यवाद।